नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गवारच्या शेंगांचा ठेचा। चला तर आपल्याला गवारच्या शेंगांचा ठेचा करायचा आहे। तर साहित्य बघूया। या गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी निवडून आणि धुवून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। त्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। ठेचा बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक। फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, जिरे आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। वाटीभर थोडेसे शेंगदाणे, चवीसाठी आपल्याला मीठ। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। आता आपला पॅन गरम झाला का आपण आता पहिले आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचे। आता मी हिरव्या मिरच्या अशा दोन प्रकारे असे दोन तुकडे करून आणि भाजून घेणार आहे। कारण की तेल टाकून आपण तर अंगावर नको ओढायला, तर त्याच्यामुळे असे दोन भाग करून मी मिरच्या भाजून घेणार आहे। आणि तिखट तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार असतं मी मिरची याच्यात आपण शेंगा आपल्या ठेच्यामध्ये घालायची। आता मिरचीला आपल्याला चांगला काळपट कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता मी थोडंसं याच्यात तेल टाकून घेणार आहे। आपल्याला तेल टाकून हे भाजायचं आहे मिरची। मिरची पण आपली भाजत आली। मी आता हे लसूण पण याच्यात थोडीशी परतून घेणार आहे। आणि हे शेंगदाणे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत मी भाजून, त्याची साल काढून घेतलेली आहे। आता या मिरचीसोबत हे शेंगदाणे पण याच्यात परतून घेणार आहे। तर आपले शेंगदाणे पण आता चांगले याच्यात तेलात परतवले गेले। आता थोडंसं अर्ध चिमूटभर जिरं मी याच्यात परतून घेणार आहे आणि बाकीचं जिरं आपल्याला फोडणीला घालायचे। आता आपलं जिरं पण एक दोन मिनिटं शेकत अशी परतून आता हे आपण काढून घेणार आहे। शेंगा पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जरा आता आपल्याला ठेचा बनवायचा आहे ना, तर आता आपली शेंग आहे आपली जशी मिरची भाजतो, मिरचीला कसा डाग दिसतो तसा आपल्याला हे शेंगा पण तशा भाजून घ्यायचे आहेत। आता मी एकसारखे परतत राहणार आहे। मी 2 ते 3 मिनिटं असे सारखे परतत राहिली शेंगा। आता आपल्या शेंगाचा कलर पण जरा बदललेला आहे। आता मी त्याच्यात थोडंसं अजून तेल टाकून घेणार आहे। तेल टाकून आपल्याला हे शेंगा भाजून घ्यायचे आहेत। तेल टाकून पण आपल्या शेंगा आता चांगल्या परतवल्या गेल्या। आता मी गॅस बंद करते। आता आपल्याला हे शेंगा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता हे थोडेसे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत। आणि गार झाले का आपल्याला मिक्सरमधून थोडंसं आबडधोबड हे बारीक करून घ्यायचे। तर आपण आधी शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण दळून भाजून घेतलं। आता हे मसाला गार झालेला आहे, तर हे पण आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता आपल्या शेंगा पण गार झाल्या आणि हा मसाला पण अशा प्रकारे मी दळून घेतलेला आहे। आता त्याच भांड्यात मी आपल्या शेंगा टाकून घेणार आहे आणि एक दोन असं हे करून मिक्सरमधून काढून घेणार आहे। बघा शेंगा पण अशा प्रकारे मी मिक्सरमधून बारीक करून घेतल्या। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे मी गरम करायला। आता आपला पॅन पण गरम होत आलेला आहे। आता आपण ठेचा याच्यात परतून घेऊया। आता तेल गरम झालं का, आणि तेल थोडंसं जास्तच घालायचं। ठेचा आहे तर आपल्याला तेलामध्ये परतवला का ठेचा पण छान लागतो खायला गव्हाच्या शेंगांचा। झालेलं आहे। आता मी थोडंसं अजून याच्यात जिरं टाकणार आहे। जिरं पण आपल्याला तळून घ्यायचं कडकडीत। थोडासा हिंग टाकायचा। आता जिरं पण आपलं परतवलं गेलं आहे। आता हा एक कांदा कापून घेतलेला आहे, आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे। कांदा पण आपल्याला असं मस्त गुलाबी कलर येईपर्यंत असं मोठं शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। लवकर परतायला जाऊ म्हणून मी थोडंसं चिमूटभर त्याच्यात मीठ घालते। आणि हे करत असताना आपली गॅसची फ्लेम जरा फुलच ठेवायची। आता पण आपला छान परतवला गेलेला आहे। आता मी त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेणार आहे। हळद पण आपली तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। आता मी गवार आपली दळलेली ना, तर ही गवार पण याच्यात टाकून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिटं त्याच्यात चांगली परतून घ्यायची आपल्याला। तर आता मी ते आपल्या मिश्रणामध्ये पण आपली खरडा आपण चांगला मीठ परतून घेतलेला आहे। आता मी त्याच्यात अजून थोडंसं मीठ टाकते। आधी पण मी थोडं मीठ टाकलं होतं, आता पण थोडं मीठ टाकते आणि हे थोडंसं 1 ते 2 सेकंदासाठी झाकून घेणार आहे। 1 ते 2 सेकंद झाले, वाफ काढून घेतलेली आहे। हे बघा
आता आपल्याला शेंगदाणे, मिरची आणि लसूण दळून घेतलेला आहे ना, आता आपल्याला याच्यात पण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा थोडंसं अजून मीठ टाकून घेऊ आपल्या चवीनुसार त्याच्यात. मी आधी पण 2 वेळेस मीठ टाकलं होतं थोडं थोडं. आता मी याच्यात थोडंसं आता राहिलेलं मीठ टाकून घेणार आहे. आणि हे पाणी न वापरता मी हा खरडा वापरून घेणार आहे. आता हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची याची म्हणजे खरड्याची. आपण चांगले मिक्स करून घेऊ आता हा खरडा. आता मिक्स झालेले. गॅसची फ्लेम पण मी कमी करून देते आणि झाकून देते आता 1 ते 2 मिनिटासाठी. 3 मिनिट झालेले आहेत. आता आपला ठेचा पाव कसा झालेला आहे. आणि मी गॅस खूप कमी ठेवलेला होता, त्याच्यामुळे खाली तळाला आपलं हे असं लागत नाही आणि आपला खरडा पण छान परतवला गेलेला आहे. आता मस्त हिरवीगार आपण कोथिंबीर त्याच्यात टाकू आणि पण आता चांगले मिक्स करून घेऊया. हे बघा आपला गव्हाच्या शेंगांचा ठेचा खाण्यासाठी तयार झाला आहे. आपल्या भाषेमध्ये म्हणजे मी ठेचा पण म्हणते आणि याला खरडा पण म्हणते. तर माझ्या तोंडात जास्त करून खरडा जास्त शब्द येतो आणि ठेचा हा कमी येतो, पण गव्हाच्या शेंगांचा हा ठेचा म्हणतात याला. अशा प्रकारे आपला हा गव्हाच्या शेंगांचा ठेचा खाण्यासाठी तयार झाला आहे. मग आपल्या गव्हाच्या शेंगांचा ठेचा खाण्यासाठी तयार झाला आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.